जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 14 डिसेंबर, देई सुख गुरु भक्ती भाग 1 या भरतखंडामध्ये श्री गुरु परंपरेला खूप मान आहे. लोकांच्या मनात त्याबद्दल अत्यंत आदर आहे. अर्थात गुरूंची विविध रूपे फार तर प्रकार म्हणून वेगवेगळी असतात. जनार्दन स्वामींना प्रभू दत्तात्रयांनी दर्शन दिले ते ओंगळवाने स्वरूप होते. स्वतः ते गाढवावर बसलेले होते. यावरच कोंबड्या सुद्धा लादल्या होत्या. मदिरा प्राशन करून कोंबड्यांना मारून खाणारे प्रभू दत्तात्रय होते. लोकांना टाळण्यासाठी व विश्वाची कामे करण्यासाठी हा त्यांचा अट्टहास होता. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, तो खेळतोय पण त्याची कृती अर्थपूर्ण असते. ती आम्ही पामराने काय जाणावी. या वेड्यांना हेच हवे असते. लोकांनी वेडा म्हणावे, दूध खोळा म्हणावे, कुणी त्यांच्याकडे फिरकू नये. पण या चमत्कृती बघितल्या की शहाणेही वेडे होऊन जातात. म्हणूनच म्हणावेसे वाटते, भारत हा चमत्कारांचा देश आहे. असे चमत्कार साधू संत योगी यांच्या जीवनात घडत असतात. अर्थात श्री गुरु सुद्धा याला अपवाद नसतात. मात्र श्री गुरु किंवा महान व्यक्ती ती त्यावेळची गरज म्हणून त्याकडे पाहत असते. एवढेच महत्त्व ते चमत्कारांना देतात. काही सद्गुरू खरेच खूप चमत्कारिक वागतात. त्यांच्या मनात येईल तेच करणार. खाणे पिणे वागणे राहणे नियम साधकाला. अवतारी पुरुषाला त्याचे गुणदोष येत नाहीत, कारण त्यांची कृती कोणतीच विनाकारण नसते. त्यात जगावर कृपा करण्याची केवळ इच्छा असते. साधक भक्तांना हात देण्यासाठी, अध्यात्मात त्यांना उचलून घेण्यासाठी त्यांना हे सर्व करावे लागते. तो लीलाधारी काय लीला दावेल याचा नियम नसतो, कारण विक्षिप्तपणा कल्पनेच्या पलीकडे असतो. मदिरा पिणे, वेड्यासारखे चाळे करणे, साधकांना शिव्या घालणे, प्रसंगी काठीने दगडाने मारणे, मग यांच्या पुढे कोण थांबणार? आणि थांबला तरी कोण टिकणार? टिकला तो शिकला म्हणावे. कधी स्मशानात बसतील, तिथल्या वस्तूवर ताव मारतील. पण भक्तवत्सल हे ब्रीद केवळ त्यांनाच लागू पडते. प्रेरणा, दृष्टांत, प्रत्यक्ष भेट याद्वारे ते साधकाशी संवाद साधित असतात. त्यांच्या बोलण्याची पद्धत अगदी वेगळी. बोलतील एकाला व शब्दबाण दुसऱ्याच्या कुणाच्या तरी हृदयात घुसतील. ते त्या समस्येचे उत्तर असेल. बालिश चाळे करतील. अशाच विविध सुंदर सुंदर प्रवचनासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांच्या यशवंत प्रसाद चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. असो, त्यांचे बालिश चाळे, असंबंध बडबड यातून भक्तांना ते उत्तर देऊ शकतात. मग भक्ताच्या आयुष्याचे सोने होते. अपेक्षेने येणारा समाज भरपूर, कारण दुःख कुणाला नाही. जो अध्यात्मात त्याच ओढीने येईल त्याला आपल्या पहाऱ्याचे ते काम देतील. कधी कधी कुणी कुणाशीही कितीही भांडतील, मार खातील, रक्तबंबाळ होतील. पुढे मारणाराच आपला भक्त बनवतील व त्यावरती कृपा करतील. कधी कधी एवढा शामळूपणा वाढतो, कोणीही यावे आणि टिकली मारून जावे इतका. त्यांची चेष्टा न करेल तो आळसी. चेष्टा केली तरी स्वतःच हसायचे. कधी कधी तर त्यांचे वागणे अगदी गरीब गायीसारखे असते. असे कितीतरी प्रकार असतात. पण त्या प्रकाराकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांची कृती, त्यांचे बोलणे, त्यांचे वागणे, त्यांचे राहणे, त्यांचा उपदेश
याकडे भक्तांनी लक्ष द्यावे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.